आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता। ओबीसींना सरसकट 27% आरक्षण लागू करण्याला सुप्रीम कोर्टाची नापसंती। आजच्या सुनावणीत भवितव्य ठरणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे। उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। कायद्यात तरतूद नसल्यानं व्हीव्हीपॅटचा वापर नाही। राज्य निवडणूक आयोगाचं कोर्टात स्पष्टीकरण। व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्यावी। काँग्रेस नेते प्रफुल्ल गुर्दे यांची याचिका। ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा, मात्र काँग्रेससोबत चर्चा व्हायला हवी होती। भविष्यात पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी व्हावी अशी आमची इच्छा। शरद पवार यांच्या भेटीनंतर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। मुंढवा जमीन प्रकरणाची चौकशी मुठे समितीला देण्याचा निर्णय चुकीचा। निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायला हवी होती। रवींद्र धंगेकरांचं मत। अनगर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद। आमचा नाद करू नका, भाजपचा जल्लोष करत अजितदादांना इशारा। राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष झाल्याचा दावा। नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थानाच्या विकासावरून वाद। अंजनेरी पर्वतावरती मंदिर व्हावं, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी। जागा वनविभागाच्या ताब्यात असल्यानं मोठे अडथळे। पुण्यातील पेट्रोल पंपावर हल्ले आणि हाणामारी वाढली। हल्ले थांबवले नाही तर पेट्रोल पंप 7 वाजता बंद करू। पेट्रोल पंप असोसिएशनकडून पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन। राज्यातील छोटे भूखंड आता विनाशुल्क नियमित होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेली जमीन व्यवहार कायदेशीर करणार। वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा योजनेमध्ये समावेश। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर। 2026च्या खरीप हंगामापासून भरपाई मिळणार।